नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात नवीन रांगोळ्यांसोबत पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या भागामध्ये आपण आठवड्याच्या 7 दिवसांच्या 7 रांगोळ्या बघत आहोत आणि एकदम सुंदरच आहे. रांगोळ्या सोप्याच आहे, तुम्हाला कुणालाही काढता येतील. सकाळी कितीही घाई गडबड असो, एकदम सुंदर रांगोळी तुमच्या दारासमोर असेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मैत्रिणींनो. आणि जर तुम्हाला ह्या रांगोळ्या आवडल्या तर लाईक करायला, कमेंट करायला आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. रोजसाठीच्या रांगोळ्या तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने काढून दाखवल्या जातात. काहीतरी नवीन शिकायला मिळतं. आपल्या चॅनलवर पारंपरिक रांगोळ्या पण असतात, ज्या जुन्या आपली आई वगैरे ताई काढायची, त्या पण रांगोळ्या अवेलेबल आहेत. त्या रांगोळ्यांना थोडा आपण नवीन टच देत असतो, म्हणजे थोडी छान नवीन डिझाईन ॲड करत असतो. तर त्या पण रांगोळ्या अवेलेबल आहेत. फिंगर रांगोळ्या आहेत, टिपक्यांच्या रांगोळ्या आहे, फुलांच्या रांगोळ्या आहेत. तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला आणि ऑल नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायला विसरू नका. तेव्हाच तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन आणि मी ज्या पोस्ट टाकते त्याचं नोटिफिकेशन येणार आहे. चला तर आपण व्हिडिओ बघू. कारण की पहिली रांगोळी तर बोलता बोलता झालेली पण आहे काढून. आणि मैत्रिणींनो, आजच्या भागातल्या रांगोळ्या अशा आहेत, काही रांगोळ्या अक्षरशः 1 ते 2 मिनटाच्या आत होणाऱ्या रांगोळ्या आहेत. तर पुढची रांगोळी आपली 3 ते 2 टिपक्यांची आहे आणि आपण त्यात थोडी ॲडजस्टमेंट केलेली आहे, म्हणजे अजून लाईन काढून घेतलेली आहे बाजूला आणि ह्या प्रकारे आपण त्याला आकार देतो आहे. ही रांगोळी जेव्हा आपण बघतो ना तर असं वाटतं खूप अवघड आहे रांगोळी, पण अवघड काहीच नाही मैत्रिणी, एकदम सोप्या पद्धतीनेच तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि अशाच रोजच्या पण रांगोळ्या तुम्हाला सोप्या पद्धतीनेच दाखवल्या जातात. आपण पारंपरिक रांगोळ्यांचा एक व्हिडिओ आणलेला, तो पण बघा. आणि सहस्र पद्मकमलच्या रांगोळ्या, सहस्रदल पद्मकमलची रांगोळी पण आपल्या चॅनलवर आहे. ती रांगोळी पण दिसायला अवघड दिसते, पण एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला काढून दाखवलेली. तुम्ही जर अजूनही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. आणि ह्या रांगोळ्या तुम्ही तुमच्या दारासमोर नक्की ट्राय करत जा मैत्रिणींनो. खूप छान वाटतं रांगोळी काढल्यानंतर. आणि ह्या रांगोळ्या, आपल्या रांगोळ्या अशा आहेत की त्या काढल्यानंतर कुणाचंही लक्ष वेधून घेईल, त्या रांगोळीच्या प्रेमात पडतील, अशाच रांगोळ्या आहेत. आणि भरपूर आपल्या मैत्रिणी ह्या रांगोळ्या शिकताय, त्यांच्या दारासमोर ह्या रांगोळ्या रोज काढताय आणि त्यांना तसं ॲप्रिसिएशन पण मिळतं आहे, त्यांचं कौतुक होतं आहे. म्हणजे अशा कमेंट्स येत आहे मला की ताई, ह्या रांगोळ्या आम्ही शिकलो आहे आणि रोज ह्या रांगोळ्या काढल्यामुळे शेजारचे पाजारच्या त्यांच्या मैत्रिणी कौतुक करतात. तर हे अशा कमेंट्स वाचून मला खूप भारी वाटतं, कारण की तुम्ही माझ्याकडनं काहीतरी शिकताय, छान आपली कला हे करताय, पुढं नेताय आणि जी आपली परंपरा आहे रांगोळीच्या माध्यमातून तीही पुढे नेताय, अशी जपताय. खरंच खूप मनापासून धन्यवाद मैत्रिणींनो. आणि ज्या पण तुमच्या मैत्रिणी अजूनही रांगोळी काढत नसेल तर त्यांनाही रांगोळी काढायला भाग पाडा. रांगोळीचं महत्त्व सांगा आणि रोज दारासमोर छोटीशी का होईना त्यांना रांगोळी काढायला सांगा. खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं रांगोळी काढल्यानंतर. आणि तुम्हाला जर तुळशीसमोर पण रांगोळी काढायला समजा वेळ असेल, देवासमोर काढायला, तर त्या पण रांगोळ्या आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत. छोट्या छोट्या रांगोळ्या आहेत, त्या अगदी 1 ते 2 मिनटाच्या आत होणाऱ्या. आणि जर तुम्हाला अजूनही पाहिजे असतील अशा रांगोळ्या, ज्या 1-1, 2-2 मिनटाच्या आत होणाऱ्या, तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. मी पुन्हा नवनवीन डिझाईन घेऊन येत राहील. तशा तर आपल्या चॅनलवर नवीनच डिझाईन्स असतात. जरी तुम्हाला एकसारख्या वाटत असेल त्या रांगोळ्या, ते शेप सारखे असतात, आकार सारखे असतात, त्यामुळे त्या रांगोळ्या सेम दिसतात, पण सेम नाही, त्यामध्ये मी वेगळी डिझाईन ॲड केलेली असते. तर तुम्ही पण असं काहीतरी नवीन ट्राय करत जा, म्हणजे वेगवेगळे आकार वापरून एक डिझाईन कशी तयार करता येते, तुम्हाला पण नक्की जमेल. एकदम सोप्या रांगोळ्या आहेत ह्या पण. तर आपली ही रांगोळी बघा, 1 मिनटाची रांगोळी आहे, रेडी झालेली ही रांगोळी. पुढची रांगोळी, त्यामध्ये आपण आधी एक आडवी लाईन काढून घेतली आणि हे बेसिक जे टिपके लाईन वगैरे कशी काढायची
याचा पण व्हिडिओ आपण चॅनलवर आणलेला आहे. तर तोही जर तुम्ही बघितला नसेल मैत्रिणींनो, एक वेळा तुम्ही चॅनलला भेट द्या. तुम्ही सगळे व्हिडिओ चेक करा कशा आहेत रांगोळी, त्यानंतरच सबस्क्राईब केलं तरी चालेल. कारण की तुम्हाला आवडणं महत्त्वाचं आहे रांगोळ्या. तर एकदा अवश्य भेट द्या आणि तुम्हाला रांगोळ्या आवडतीलच याची मी गॅरंटी देते मैत्रिणींनो. आणि काहीतरी नवीन शिकायला मिळेल माझ्याकडून याची पण तुम्हाला गॅरंटी देते. आणि आपण जी अजून मी ह्या आधी पण सांगितले तुम्हाला, पण प्रकट दिनाची मी रांगोळी काढली होती स्वामींची, महाराजांची. त्या रांगोळीला इतका भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे आपल्याला. यूट्यूबला पण आणि इंस्टाग्रामला पण भरपूर कमेंट्स आलेल्या आहेत. तर असाच तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू देत चला. आणि मी पण तुमच्यासाठी नवनवीन डिझाईन्स घेऊन येत राहणार आहे. तर पुढची रांगोळी बघू शकता. त्यात आपण एक मोठी लाईन काढली आणि 2 साईडला 2 छोट्या सेम आकाराच्या लाईन काढल्या आणि 5-5 ठिपक्यांचं कॉम्बिनेशन काढून असं फूल तयार केलेलं आहे. स्किन कलर आणि पिस्ता कलर वापरला आहे मी. तुम्ही व्हाईट कलरही वापरू शकतात. खूप सोपं आहे रांगोळी काढायला, काहीच अवघड नाही मैत्रिणींनो. प्रॅक्टिस करायची. रोज जर रांगोळी काढली दारासमोर तर आपोआप प्रॅक्टिस होईल तुमची. काहीच गरज राहणार नाही तुम्हाला कुणाचीच. माझीसुद्धा गरज राहणार नाही. तुम्हालाच आपोआप नवनवीन डिझाईन्स सुचत जातील. तर नक्की रोज रांगोळी काढा. ही रांगोळी आजच्या भागातली शेवटची रांगोळी आहे. चांदणीचा आकार आहे, म्हणजे चांदणीची रांगोळी आहे. आधी 3 ते 2 टिपके काढून घेतले, नंतर साईडने 1-1 टिपके असे चांदणीचा आकार द्यायचा आहे त्यामुळे काढून घेतले. कुणालाही जमेल अशीच रांगोळी, तुमच्या लहान मुलांना पण जमेल अशीच आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जुने व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा. नवीन रांगोळ्या ट्राय करा आणि अशाच सुंदर सोप्या झटपट होणाऱ्या रांगोळ्यांसोबत आपण पुढच्या भागात भेटणार आहोत. तर तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज रांगोळी काढा. चला तर भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.